हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण अशा काही शब्दांबद्दल शिकणार आहोत जे विज्ञानात वारंवार येतात, जसे की स्पीड, वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन. ते नेमके काय असतात आणि त्यांच्यातील फरक कसा ओळखायचा हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि हो, त्यांचे फॉर्म्युले आणि युनिट्स कसे बनतात तेही शिकणार आहोत. सर्वात आधी स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय ते समजून घेऊया. विज्ञानात कोणतीही क्वांटिटी दोन प्रकारची असू शकते, स्केलर किंवा वेक्टर. स्केलर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी ज्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड असतं पण डायरेक्शन नसतं. उदाहरणार्थ टेम्परेचर, टाईम, मास, डिस्टन्स. या क्वांटिटीजमध्ये तुम्ही फक्त त्या क्वांटिटीचं मूल्य किती आहे हे सांगू शकता, पण ती कोणत्या दिशेला आहे हे सांगता येत नाही. तर अशाच क्वांटिटीजला स्केलर क्वांटिटीज म्हणतात. आता आपण पाहूया वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय. वेक्टर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी ज्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतात. उदाहरणार्थ वेलॉसिटी, फोर्स, डिस्प्लेसमेंट. या क्वांटिटीजमध्ये आपण मॅग्निट्यूडसोबतच ती क्वांटिटी कोणत्या दिशेला आहे हेही सांगत असतो. आता आपण स्पीड, वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन शिकताना प्रत्येक वेळी मी सांगणार आहे ती स्केलर क्वांटिटी आहे की वेक्टर क्वांटिटी. चला तर मग पहिल्यांदा पाहूया स्पीड म्हणजे काय. समजा तुम्ही तुमच्या बाईकवरून तुमच्या मित्राच्या घरी जात आहात. स्पीड आपल्याला हे सांगतं की तुम्ही किती लवकर डिस्टन्स पार करत आहात. यात डायरेक्शनचा काही संबंध नसतो. जर तुम्ही 100 मीटरचं अंतर 5 सेकंदात पार केलं तर स्पीडचा सूत्र आहे डिस्टन्स भागिले टाईम. इथे डिस्टन्स 100 मीटर आहे आणि टाईम 5 सेकंद आहे, म्हणजे स्पीड बरोबर 20 मीटर पर सेकंद. म्हणजे तुमची बाईक प्रत्येक सेकंदाला 20 मीटर चालत आहे. स्पीड हे स्केलर क्वांटिटी आहे. यात फक्त मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन नसतं. आता आपण पाहूया वेलॉसिटी म्हणजे काय. वेलॉसिटी म्हणजे स्पीडसोबतच डायरेक्शनला देखील सांगणं. उदाहरणार्थ जर तुम्ही म्हणाल मी 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडने ईस्टकडे चाललो आहे, तर हे वेलॉसिटी आहे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट भागिले टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजे एखाद्या वस्तूच्या पोझिशनमध्ये झालेला बदल पण ठराविक डायरेक्शनसोबत. जर तुम्ही वाटेत रस्ता बदलला तर डिस्प्लेसमेंट बदलेल आणि वेलॉसिटी देखील बदलेल, जरी स्पीडोमीटरवरचा आकडा तोच असला तरी. वेलॉसिटी हे वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे यात मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतात. आता आपण पाहूया ॲक्सिलरेशन म्हणजे काय. तुम्ही ट्रॅफिक सिग्नलवर बाईक थांबवून उभे आहात. सुरुवातीला तुमचं वेलॉसिटी 0 मीटर पर सेकंद आहे. 5 सेकंदानंतर तुमचं वेलॉसिटी 20 मीटर पर सेकंद झालं, म्हणजे तुमचं स्पीड वाढत आहे. वेलॉसिटीमध्ये वेळेनुसार होणारा बदल म्हणजे ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे चेंज इन वेलॉसिटी भागिले टाईम. चेंज इन वेलॉसिटी म्हणजे फायनल वेलॉसिटी वजा इनिशियल वेलॉसिटी. 20 वजा 0 भागिले 5 सेकंद. म्हणून ॲक्सिलरेशन बरोबर 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर पूर्वेकडे, म्हणजे ईस्टच्या डायरेक्शनला. म्हणजे प्रत्येक सेकंदाला तुमचं स्पीड 4 मीटर पर सेकंडने वाढत आहे. ॲक्सिलरेशन देखील वेक्टर क्वांटिटी आहे, कारण यात मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतात. चला तर मग पटकन रिवाइज करूया. स्पीड म्हणजे वस्तू किती वेगाने चालते. वेलॉसिटी म्हणजे वस्तू किती वेगाने आणि कोणत्या दिशेला चालते. ॲक्सिलरेशन म्हणजे वेलॉसिटी किती वेगाने बदलते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नवीन काही शिकायला मिळालं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला पुढचा व्हिडिओ पॉवर, वर्क, एनर्जी किंवा इतर कोणत्या विषयावर हवा आहे का. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.